ज्याचा उल्लेख आपण पाहतो, याचा उल्लेख आपण केला होता, त्यानुसार आपण जर पाहायला गेलं तर एकंदरीत पाडू यंत्र आणि स्वीप उपक्रम याचा उल्लेख आपण केला होता। त्या संदर्भातली अपडेट आपण जाणून घेणार आहोत। त्यानुसार आपण पाहतोय की जे पाडू यंत्र आहे, पाडू यंत्र म्हणजे त्याचं फुल फॉर्म पहिला आपण पाहतोय प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट, याच्या संदर्भातलं नोटिफिकेशन जे ते जारी करण्यात आले आहे। मुंबई महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकांमध्ये मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक लिमिटेड म्हणजे BEL बेंगलुरू या कंपनीची M3A मतदान संयंत्रे वापरण्यात येणार आहे। या मतदान यंत्राद्वारे नोंदवलेल्या मतांची मतमोजणी करताना कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनच करणे आवश्यक आहे। या जर कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडूनही मतमोजणी करताना तांत्रिक अडथळा येत असेल तर मेसर्स भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड म्हणजे BLE बेंगलुरू या कंपनीने विकसित केलेले पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिटचा वापर करून मतमोजणी प्रक्रिया पार पाडण्यात येते। दरम्यान या संदर्भामध्ये राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार 114 पाडू आपण पाहतोय यंत्र जे आहेत ते महानगरपालिकेचे प्राप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे। दरम्यान साधारणतः पाहायला गेलं तर या सगळ्यावरती ठाकरे बंधू या पाडू यंत्रावरती ठाकरे बंधू यांनी आक्षेप जो घेतलेला आहे, त्यांनी आरोप जे ते निवडणूक आयोगावरती या संदर्भात केलेले आहेत। तर दुसरीकडे आपण पाहतो एकीकडे पाडू आहे तर दुसरीकडे आपण पाहायला गेलं तर आपल्याला स्वीप हे उपक्रम पाहायला मिळत आहे। तर हे सेकंडरी स्वीप हे उपक्रम काय ते सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। त्यानुसार सिस्टमॅटिक वोटर्स एज्युकेशन अँड इलेक्ट्रॉल पार्टिसिपेशन असं हे स्वीपचं हे पूर्ण फुलफॉर्म असून आणि यामध्ये आपण पाहतोय स्वीप उपक्रमाची प्रमुख उद्दिष्ट काय तर मतदानाची टक्केवारी वाढवणे, महिला, युवक, दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक व दुर्लक्षित घटकांचा मतदानाची सहभाग वाढवणे, मतदानाचा हक्क बजावण्याबाबत जनजागृती करणे, सुजाण, निर्भय व नैतिक मतदानासाठी जनजागृती करणे। दुसरीकडे मतदार जनजागृती रॅली, प्रभात फेरी व शपथविधी कार्यक्रम हा या उपक्रमांतर्गत राबवण्यात येणारे प्रमुख उपक्रम आहेत। शाळा, महाविद्यालय व सार्वजनिक ठिकाणी जनजागृती कार्यक्रम, पोस्टर्स, बॅनर, फलक, पथनाट्य, चित्रकला स्पर्धा आदींच्या माध्यमातून प्रचार, सोशल मीडिया प्रसार माध्यमे व डिजिटल माध्यमांचा वापर अशी ही स्वीप आपल्याला जे उपक्रम पाहायला मिळत आहे। दरम्यान सध्या पाडू हे जे यंत्र जे ते वापरलं जात आहे त्या यंत्रावरून दरम्यान ठाकरे बंधूंनी आक्षेप जो तो घेतलेला आहे। राज्य निवडणूक आयोगाला या यंत्रासंदर्भामध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे। जर एखादं यंत्र राज्य निवडणूक आयोग जर या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती अंमलात आणत असेल, लागू करत असेल तर त्याची माहिती ही राजकीय पक्षांना का दिली जात नाही, थेटपणे याचा वापर का केला जातो असं सुद्धा सवाल राज ठाकरे यांनी पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित केला। तर दुसरीकडे आपण पाहतोय की या सगळ्यावरून सध्या गदारोळ होताना पाहायला मिळत आहे। जरी आपण पाहतोय पाडू म्हणजे प्रिंटिंग ऑक्सिलरी डिस्प्ले युनिट या सगळ्यामध्ये जर पाहायला गेलं तर एकीकडे मतदान निर्विघ्नपणे पार पाडण्यासाठी असेल किंवा मतदानाच्या या सगळ्या निवडणुकीला सामोरं जात असताना एकंदरीत ठाकरे बंधूंनी जरी आपण पाहतोय प्रचार हा मराठीच्या बाजूने असेल, मराठीच्या अस्तित्वाने केला असेल, मात्र दुसरीकडे विरोधकांकडून साधारणतः टीकाटिप्पणी ही होताना पाहायला मिळते। अशामध्ये निवडणूक आयोगाकडून आपण पाहतोय सातत्यानं जे प्रश्न उपस्थित केले माफ करा निवडणूक आयोगाकडून ज्या नोटिफिकेशन काढले जात आहेत त्यावरून साधारणतः आता या ठाकरे बंधूंनी आपण पाहतोय की यामध्ये साधारणतः आपण पाहतोय की ठाकरे बंधूंनी यावरती आक्षेप जो तो घेतलेला आहे। या साधारणतः पाहतोय पाडू नेमकं आता याचा यंत्राचा वापर काय ते आपण पाहिलं, ते यंत्र कधी वापरलं जातं हे सुद्धा आपण जाणून घेणार आहोत। नियमानुसार मतमोजणी करताना प्रथम कंट्रोल युनिटला बॅलेट युनिट जोडून मते तपासली जातात, मात्र जर या जोडणीनंतर निकाल दिसत नसेल तरच पाडू यंत्राचा वापर करून निवडणूक प्रक्रिया पूर्ण केली जाते। राज्य निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रथमच इतक्या मोठ्या प्रमाणात या यंत्रणेची तरतूद करण्यात आली आहे। तर एकंदरीत या पाडू यंत्राचा वापर नेमका कशासाठी होतो, ते यंत्र ती सिस्टीम असेल ती यंदाच का राबवली जात आहे, महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरतीच का राबवली जाते असा सुद्धा सवाल ठाकरे बंधूंनी उपस्थित केलेला आहे। दरम्यान या पत्रकार परिषदेनंतर आता दोन्ही ठाकरे बंधू उद्या मतदानाच्या पार्श्वभूमीवरती ज्या मुंबादेवीला प्रचाराच्या पार्श्वभूमीवरती हाक दिली होती ती म्हणजे मुंबादेवी, कारण या मुंबईच्या पार्श्वभूमीवरती ठाकरे बंधूंनी मुंबई ही खरं तर महाराष्ट्रापासून वेगळी केली जात आहे असं सुद्धा एकंदरीत प्रचार असेल, असं सुद्धा एकंदरीत भाष्य जे ते ठाकरे बंधूंनी केलं होतं। त्यामुळे मुंबादेवीला साथ घालण्यासाठी असेल किंवा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती मुंबादेवीचं दर्शन घेण्यासाठी दोन्ही ठाकरे बंधू हे मुंबादेवीच्या दिशेने निघाले आहेत। आपण पाहतोय की
काही मिनिटांपूर्वीच संपूर्ण कुटुंब ठाकरेंचं हे मुंबादेवीच्या दर्शनासाठी निघालं. त्या मुंबादेवीच्या दर्शनाला गेले. आता नेमकं त्या ठिकाणी काही राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, माध्यमांशी संवाद साधणार का, यामध्ये आपल्याला खासदार संजय राऊत सुद्धा पाहायला मिळाले. ते यानंतर भाष्य करतात का, हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे. तुर्तास आपण पाहतोय की संपूर्णपणे ठाकरे बंधू हे माध्यमांसमोर येत आहेत, प्रश्न विचारत आहेत, हे आपण पाहिलं. दरम्यान आता निवडणूकचं मतदान हे 15 जानेवारी रोजी पार पडणार आहेत. या मतदानाची मतमोजणी 16 जानेवारी रोजी होणार आहे. त्यामुळे आता नेमका निकाल कोणाच्या बाजूने राहतं, मुंबईकर आपला कौल मराठीच्या बाजूने लढा देणाऱ्या ठाकरे बंधूंच्या पारड्यात आपलं कौल टाकतं का या सगळ्यामध्ये पायाभूत सुविधा घेऊन असतील किंवा आपल्या योजना असतील, सरकारी योजना असतील, या घेऊन महायुतीच्या रिंगणात उतरले त्यांच्या बाजूनं मुंबईकर हे आपला कौल टाकतात का, हे पाहणं महत्वाचं करणार आहे. दरम्यान या सगळ्यावरती आपलं लक्ष असणारच आहे. या संदर्भातली अधिकची माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही माय महानगर लाईव्हला सबस्क्राईब करायला विसरू नका. कॅमेरा पर्सन अजय सह मी वैभव पाटील, मुंबई.